शासनाच्या साथी ॲप विरोधात राज्यभरातील कृषी केंद्र चालक आक्रमक झाले असून राज्यभरात कृषी केंद्र चालकांचा एक दिवसीय बंद पुकारला गेला। ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषी केंद्र चालकांच्या या आक्रमक पावित्र्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे। राज्यात कृषी बियाण्यांना विक्रीसाठी शासनाने साथी पोर्टलचं निर्माण केलंय। या पोर्टलच्या माध्यमातूनच कृषी केंद्र चालकांना बियाणे खते विकण्यासाठी सक्ती केल्या जाते। ऑनलाईन पद्धतीने विक्री करताना अनेक अडचणी येत असून कमी वेळात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त खतं आणि बियाणे विकावे लागत असतात। मात्र साथी ॲपच्या माध्यमातून एक ग्राहक करण्यासाठी किमान 15 मिनिटं वेळ लागतोय। त्याचबरोबर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत असल्याने राज्यभरात कृषी केंद्र चालकांनी सरकार विरोधात बंद पुकारला। ऐन रब्बीच्या तोंडावर कृषी केंद्र संचालकांनी हा बंद पुकारल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळे आता शासन कृषी केंद्र चालकांच्या या मागणीकडे कशा पद्धतीने लक्ष देते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बियाण्याची गुणवत्ता आणि ट्रेसेबिलिटी वाढवण्याकरता साथी ॲपचा वापर आवश्यक आहे, पण आमचं म्हणणं आहे की बियाणे गुणवत्तेचा साथी ॲप फेज 2 चा काहीच संबंध नाही आहे। तसंच ट्रेसेबिलिटी आजही इतके कृषी केंद्राकरता जाचक नियम कायदे इतके कडक आहेत की बियाण्याची ट्रेसेबिलिटी आजही होत आहे। आम्ही शेतकऱ्याला पक्के बिल देतो, लॉट नंबर टाकून देतो, त्याच्यामुळे ट्रेसेबिलिटी आजही होत आहे। त्याच्यामुळे साथी ॲपचं जे आहे त्याच्या मार्फत बियाणे विक्री करण्याची काहीच गरज नाही। त्याच्यामुळे आम्ही याला स्थगिती मागत आहोत आणि ही आमची मुख्य मागणी आहे। मी सोपान गोकुल तोपडे, संतकृपा बीज भंडार संचालक खामगाव। आम्ही आज हा बंद पुकारलेला आहे। याचे कारण असे आहे की साथी ॲप साथी पोर्टल वरून बियाणे विक्री करण्याकरिता जे सरकारने हे साथी पोर्टलची निर्मिती केली आहे, याच्यावरून विक्री करणे शक्य नसून ही प्रक्रिया खूप अवघड आहे आणि या प्रक्रियेतून बियाणे विक्री करणे हे खूप कठीण आहे आणि हे कठीण असल्यामुळे याला खूप वेळ लागते आहे। आणि हे जे पोर्टल सुरू केलेले आहे हे सर्व बियाणे कृषी विक्रेत्यांना याच्यावर विक्री करणे सोपे नाही व शक्य होणार नाही। त्याकरिता आमची हे मागणी असून आजचा बंद त्याकरिता ठेवलेला आहे। केंद्र शासनाने ज्या साथी ॲपची काहीच गरज नाही असा दुकानदारांना त्रास देणारा हा ॲप आहे। याच्या मार्फत कास्तकारांना बियाण्याची विक्री करायची आहे। पुढे भविष्यात केंद्र शासन कीटकनाशक सुद्धा या ॲप मार्फत विक्री करणार आहे। हे आम्हाला या ॲप मार्फत विक्री करणे शक्य नाही, म्हणून आमचा आज बंद आहे। मी राजेश अग्रवाल, संचालक महाराष्ट्र बीज भंडार खामगाव।